खाली असता कृषी लोकांचं उठ थांबा 1 2 गुलाब जांबुली डायरेक्ट रामकृष्ण हरी. तर आज दिवस 11वा आहे आमचा आणि आता इथून निघलो आहे कारण की आज 32 किलोमीटरचा पल्ला आहे आमचा आणि सर्वजण तयारीत निघलेत. तुम्हाला दाखवतो सर्वांची तयारी काय आहे आणि माझ्या मागे माझे माऊले आहेत आणि पुढे पण दाखवतो. बघू शकता सर्वजण रेडी आहेत, कुर्ते वगैरे घालून रेडी आहेत. पुंडलिका वारदे बोला पुंडलिका वारदे तर झालेलं आहे आणि आता सर्वजण निघतोय आम्ही बघू शकता. कारण की आता किलोमीटर खूप छोटा उरला आहे कारण की आता आम्ही पोचलेलो आहोत, ऑलमोस्ट पोचलेलो आहे. फक्त 1 दिवस आणि मग आम्ही विठुरायाच्या पावनभूमीमध्ये जात आहोत. दाखवून तुम्ही बघू शकता माऊलीचा गजर करीत सर्वजण आलेले आहेत. सर्वजण माऊलीचा गजर करीत निघले. तुम्ही बघू शकता मागे बघू शकता सर्वजण आणि असंच गजर करत करत आम्ही जाणार आहोत आज सकाळी. जय जय रामकृष्ण हरी माऊली. आम्ही आता निघालो नाश्त्याकडे कारण आता आमचा पुढे नाश्ता आहे. आता 5 किलोमीटर आम्हाला चालायला लागेलच आणि आजचा दिवस आमचा शेवटचा आहे आणि उद्या आम्ही पंढरीनगरीमध्ये उद्या 9 वाजता जाणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर खूप मजा आली कारण की हरिपाठ विठ्ठलाचं नाम मुखात होता आणि प्रत्येकजण चालत चालत होता आणि कुठे आम्ही एवढा मोठा प्रवास कापला तर आम्हाला माहीतसुद्धा नाही कारण की 7 किलोमीटर आम्ही 1 घंट्यामध्ये कापला. आता पुढचा प्रवास उरले फक्त 4 किलोमीटर आणि 4 किलोमीटरवर आमचा नाश्ता आहे, तुम्हाला दाखवतो. तर चला तर नॉन स्टॉप चालून चहा प्यायची इच्छा झालेली तर सर्वांनी बसून चहा वगैरे पिला. आता नाश्त्या ठिकाणी जात आहे. नाश्ता फक्त 1.5 किलोमीटर. चेतन 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटर नाश्ता आहे. आज काय स्पेशल नाश्ता आहे काय आम्हाला आज माहीत नाही. आहे आपल्यासाठी स्पेशल शेव केलेले आहे आपल्यासाठी खास आणि आपण ती खाणार आहे. सुनू कारा कारा. तू कशी नाही? येस. तर तुम्ही बघू शकता आता पंढरपूर फक्त 43 किलोमीटर बाकी आहे आणि
आम्ही चालतोय. खूप मजा येते या रस्त्यांवर चालायला, कारण गाडी फास्ट असते पण गाड्या तेवढ्या नसतात, कमी प्रमाणात गाड्या असतात. गाडी बघा फास्ट, गाडी फास्ट आहे पण तेवढ्या गाड्या येत नाही इथे. तर थोड्या वेळामध्ये आम्ही नाश्त्यावर पोचतोय. मला दाखवतोय स्पेशल नाश्ता काय आहे. पालखी विसाव्याच्या थोडासा पुढे नाश्ता आहे आमचा. आणि आज मला तर वाटतं काहीतरी स्वीटच असेल नाश्त्याला, शेव आहे शेव. कारण की आज शेवटचा दिवस आहे आमचा आणि आज पूर्ण रात्र चालायचं आहे. तुम्हाला मी दाखवेन या ब्लॉगमध्ये, कारण की ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर नाश्त्यापर्यंत आपण पोचलो आहे. आमचा नाश्ता कुठे आहे तुम्हाला आज दाखवतो आणि काय स्पेशल नाश्ता आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर नाश्ता ठिकाण तुम्हाला दाखवतो काय बघा. तर नाश्ता ठिकाण बघा किती सुंदर आहे. झाडं आहेत, झाडाच्या खाली सावली आहेत आणि इथे बसले आहेत आणि इथे नाश्ता होणार आहे आमचा. भावा चल नाश्ता करायला, भावा नाश्त्याला पोचलेलो भावा आहे. नाश्ता करायला, भावा चल, भावा चल नाश्ता करायला. चालून चालून थकले म्हणून इथं बसले. मोटू पतलू, मोटू पतलू. या 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 लवकर या. या माऊली या. माऊली या. माऊली शिरा खाणार का शिरा खाणार? माऊली या नाश्ता करायला या माऊली. माऊली या नाश्ता करायला या माऊली. आज शेव बनवलेली आहे एकदम असली मक्खन मध्ये. तोंडाला पाणी आले आमच्या. शेव किती सुंदर, माता किती मंदिर. गुलाब जामुन रे. मंडळाचं खूप आभार आहे. बघा वारकरी आता नाश्ता पाणी करून थोडा विसावा करत आहेत. थकलेले आहेत आपले वारकरी मंडळ. तुम्ही बघू शकता आम्ही माऊलींना, भंडारी माऊलींना मदत करतो, बिड्डा सोलायला मदत करतो. बिड्डा हान तो हान यू तोकडून किती लहान यू तोकडून किती हान. सत्यवान आण बिड्डा चल. बघू शकता एवढा बिड्डा सोलायचा आहे. एवढा पाच बिड्डा मिनिटं सोलायचा तोकडा. आहे. पाच यू. या रे बिड्डा सोलाया. माऊली या बिड्डा सोलाया. चला बिड्डा सोलाया. बिड्डा चल. पाण्यात सोडला तर पाण्याकडे कसं? बिड्डा सोलाया. बाटल्या ना मामा. अरे ऐसा सोला बहीण. ना सोडलेलं. चेतन माऊली, हो चेतन माऊली, बोला ना माऊली. बिड्डा कसा सोलतात? बिड्डा यू यू सोलतो बघ ना. भाऊ कसा? असा कारला की लगे लावला की कारला. हे बघ लावला की कारला. तू तो 8 किलोमीटर चल. चला पडला मुना ना कवा
कोणच्या बैलाची सगळी अड्डा पुन्हा अड्डा कंची गाडी होती चोखल बेटा चोखल बेटा किशोरचा विजान धावतो नाही फिरवत का माऊली एवढा बेटा आम्ही एकटं मिनी एकटं करतो नाही आम्ही सगळ्यांनी चोखलेलं आहे श्रेय एकट्याला जावं वाटते. नाही 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 सगळ्यांनी चोखलेलं आहे आणि आता आम्ही बिड्डा चोखून आमच्या प्रवासाला जे आमच्या आजच्या रामकृष्ण हरी. तर सकाळचा नाश्ता झालेला आहे. मस्त नाश्ता होता. शेव बनवलेली होती. तर नाश्ता वगैरे करून त्यांना थोडीशी हेल्प केली होती. बिड्डा वगैरे सोलायला हेल्प केली. थोडी मजा मस्ती केली आणि आम्ही आमचा पुढच्या प्रवासाला निघलो आहे. पुढचा प्रवास आता कृषी किती किलोमीटर असेल? 9 किलोमीटर बाकी आहे आपला 9 किलोमीटर बाकी आहे पुढचा प्रवास. तर 9 किलोमीटरवर आपलं जेवण आहे. तिथं जेवण वगैरे करू आणि तिथून परत आपण निघू. कारण की आज पूर्ण रात्रभर चालायचं आहे. तुम्हाला ते म्हशीला आत्ता पडले आहे आणि चेतन माऊली काढायला गेले. तुम्ही बघू शकता. मी पण जातो जवळ. जाणार पहिलं नाव जाणार गाईचं जर आत्ता कर ते जायचं का ते येणार नाही. हां जे एसएम बाकर काही नाही करणार. अर्जी जा ना. यो यो तर खूप चांगला काम करतात चेतन माऊली. अरे वर्षा कार ये दैशा हां कार ती नाही आता नाही धावणार अंगावर. आता नाही धावणार ती. तिला समजला. आणि मी काढलेला आहे माऊली मी काढलेला आहे. तर थोडीशी विश्रांती घेतली आणि आता पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला लागलो आहे. कारण की आज आपल्याला पूर्ण रात्र पूर्ण दिवस चालायचं आहे. पायाचा मला मलांडा करायचा आहे. डबल शेप मारायचे आहे. ते तुम्ही बघू शकता तिकडे. तर चला रामकृष्ण हरी. तर तुम्ही बघू शकता फक्त 36 किलोमीटर राहिलेलं आहे आणि 36 किलोमीटर म्हणजे आमचा एक दिवसाचा पल्ला. तर आज आम्ही बेलापूरला इथं थांबू म्हणजे जेवायला थांबू. इथून लगेच आराम न करता निघू. कारण की रात्रीचा पल्ला खूप मोठा आहे. त्यामुळे चालतच राहू. आज एन्जॉय पण खूप करणार आहे आम्ही. पण दाखवणारच आहे एन्जॉय कधी करतो. आणि प्रत्येकाची फरमाईश असते की प्रत्येकजण ब्लॉगमध्ये आला पाहिजे. ही एक मजा असते 14 दिवसाची पंढरपूर वारीची. तर चला तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्ये शेवटचं रिंगण होतं आणि माऊलीची पालखी इथंच होती. इथे माऊलीची पालखी ठेवली जाते आणि हा मंडप पूर्ण ग्राउंडमध्ये वस्ती असते. आंघोळ वगैरे करायला सर्व सुविधा इथे असतात. तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंत खूप मोठा ग्राउंड आहे. यामध्ये शेवटची वस्ती होते आणि इथून माऊलीची पालखी निघते. तर इथून पोचायला पालखीला 2 दिवस लागतात. तर उद्या माऊलीची पालखी पंढरपुरामध्ये दाखल होईल. तुम्हाला जर मला दिसली तर तुम्हाला मी दाखवेनच ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. रामकृष्ण. तर तुम्ही हे कधी खाल्ले का बघू शकता. हे तुम्हाला माहीत आहे का? खाल्ला असेल तर सांगा. खाणार आहे या सूरज हे तुला माहीत आहे का? याला काय बोलतात? चीज. तुला नाही देणार ते एकच मला भेटते. फिनिश तुला माहिती आहे काय? काय कोंबडे. हा तर हा याला बोलतात चीज कोंबडा. मी माझ्या मेवण्याला देतो आगे चीज कोंबडा. तर खूप टायमानंतर आम्ही आमच्या मुक्कामावर पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आमचा मुक्काम आणि आज काय जेवण आहे सर्व दाखवतो. तर आमचे बघू शकता आम्ही सगळे विकतच घेतले. स्वराज चहा आहे आपलाच आहे. बघू शकता नवीन हॉटेल
अमरदादा पाटीलने नवीन हॉटेल टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कॉंग्रॅच्युलेशन. तर हा आमचा शेड आणि इथं झोपायची वगैरे व्यवस्था आहे. आणि हा आमचा आला बा ब्लॉगर आला बा ब्लॉगर. प्रणव दादा माली, बोला. काय अडचण आली का 1 किलोमीटर लांब यायला लागला आपल्याला? तिथं जरा आपल्या जिथं आपल्याला वस्ती करायची होती आता जेवणाची, तिथं आता खडी पडलेली आहे 4 नंबर 2 नंबर. हां, त्याच्यामुळं आपण जरा स्टेप बदललेली आहे आणि आपण 1 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आता जेवण वगैरे रेडी आहे, तुम्ही बिंदास जेवू शकता. पनीर राईस आहे, जिरा राईस आहे, सर्व काही आहे. किंवा आमचा SK आहे. तर सर्वजण झोपलेले आहेत, अजून जेवण काय रेडी नाही आहे. आमचा मटकी आणि शिरोला मूग आलेली मटकी. ती बंटीची फेवरेट आहे मटकी. नाही बिलकुल नाही. नाव खराब आचारी पापड दिले ते. जेवण चालू झालेलं आहे. ए पापड थोडे थोडे का रे, हे घे घ्या. बिड्डा कमी द्या. चोकलेत ना झाले कोणी. ज्यानी ज्यानी चोकले ना त्यांनी जास्त द्या बिड्डा. हा तर बंटी पाटील आज काय जेवणात? आज आपला ऋषिकेश गायकवाड भाऊ यांच्या शेतीतले बिड्डा आहे. बिड्डा वाल. ऋषिकेश गायकवाड साहेब आहेत ना आपले, त्यांच्या शेतात उगवलेला आहे, घरचा आहे बिड्डा. बिड्डेवाला आहे का ऋषिकेश? नाही ते मी पिकवलेलं आहे आपल्या स्पेशल वारीसाठी. अच्छा, म्हणजे ऋषिकेश गायकवाड बिड्डेवाला. तुम्ही बघू शकता जेवणात काय स्पेशल आहे. जेवायला बसलोय. तू माऊली रामकृष्ण माऊली. कसं आहे जेवण? आमचं जेवण आहे बिड्डा आणि मटकीची भाजी. आमचं आचार्य सुरेगावचे अमर पाटील काही जबरदस्त असं जेवणाचं बनवले आम्हाला आणि मला त्यांचा आभार आहे. आणि मला असं सांगायला वाटतं का आता पुढच्या हळला जेवण झणझणीत भेटणार आहे. जय रामकृष्ण. बघू शकता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही पत्राच्या शेडमध्ये झोपायला आलो आहे. थंड अशी हवा येते, तुम्ही बघू शकता. सर्वजण मागे झोपल्यात आणि आता आम्ही झोपतो, थोडासा आराम करतो. कारण की रात्री आम्हाला चालायचं आहे 1 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत चालायचं आहे, कारण की खूप मोठा पल्ला आहे. तर भेटू नंतर. आलू कर काय म्हणजे आलू कर जादू. तुम्ही बघू शकता पाय दुखतो. आलू आलू आई आलू ए बाबा आलू. माझी मालिश कडक असते. मालिश अरे आला आईस्क्रीम वाला, आला रे आला आईस्क्रीम वाला, आला रे आला आईस्क्रीम वाला, बनाला आईस्क्रीम वाला. आईस्क्रीम खातो आणि झोपतो. सुधीर भाई झोपायचं का आता? थोडीशी मालिश करतो मग झोपतो ना, कोंब खातो. तर तुम्ही बघू शकता आता झोपेतून उठलेलो आहे आणि लगेच बालूमामांची पालखी आले, तुम्हाला दाखवतो.
आजपासून पालख्या वगैरे चालू झालेल्या आहेत. आता बघू शकता 6 किलोमीटरचं अंतर कापून आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलोय. इथून चहा वगैरे पिऊन आम्ही पुढचा रस्ता पकडू. टिंग विथ स्माइल तुम्ही बघू शकता. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही पुढे जातोय. आणि पुढे आपल्याला नाचायचं आहे, रिंगण घालायचं आहे आणि तीच मजा आपली आठवण म्हणून राहते. तुम्हाला दाखवतो कुठल्या प्रकारे आम्ही नाचतो, कुठली मजा करतो. तर रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर माऊली तुम्ही बघू शकता आम्ही चालता चालता एका शेतामध्ये गेलो आणि त्यांचे ऊस तोडून आणले आणि ऊस एवढा गोड आहे, तुमच्या स्माईलपेक्षा सुद्धा गोड आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, अशाच तुम्हाला व्हिडिओ आम्ही काढत राहू, पाठवत राहू. तर रामकृष्ण हरी माऊली. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे नाचणार आहोत. तर सर्वजण पोचलेले आहेत, अजून थोडेसे बाकी आहेत. आम्ही थोड्या वेळात तिथं नाचणार आहोत. इथं नाचणार आहोत आम्ही. मागच्या वर्षी पण इथं नाचलो होतो, या वर्षीसुद्धा आम्ही नाचू. वगैरे झालेलं आहे आणि एवढीच फास्ट चाल मारलेली आहे कारण की रात्र व्हायच्यात आम्हाला पोचायचं आहे. नाश्ता वगैरे जेवण वगैरे आराम पण करायचा आहे कारण की रात्रीच्या 3 वाजता आम्हाला निघायचं आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी, एवढी गर्दी आहे. मागच्या वर्षी पण खूप गर्दी होती, यावर्षी पण खूप गर्दी आहे. तर लवकरच आम्ही निघणार आहोत, म्हणजे 3 वाजता निघणार आहोत. 3 वाजता निघलो तर सकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही आमच्या मुक्कामावर पोहोचू. तर तुम्हाला दाखवू रात्रभर काय करतो आम्ही. रामकृष्ण. खाली असं किती लोकांचं उठ थांबा. 1 2 रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर खूप प्रवासानंतर आम्ही आमच्या मुक्कामावर पोचलो आहे आणि मुक्कामावर थोडंसं अंघोळ वगैरे करू, विश्रांती घेऊ, जेवण वगैरे करू आणि मग सकाळी 3 वाजता इथून आम्ही प्रवास चालू करू. डायरेक्ट पंढरपूरला जाऊ. तर तुम्हाला दाखवतो आज मुक्काम कुठे आहे आमचा. रामकृष्ण हरी. तर आमचा मुक्काम आज इथं आहे. जास्त वेळ नाही आम्ही राहू, फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण वगैरे करू आणि इथून आम्ही जाऊ. तर माऊलींचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही बाबा
ये बाजूला रातचं जेवण भाकर कवरी जायची तुला लागेल तवरी त्या दोन दोन द्या तर जेवणाची तयारी चालू आहे. ए बंटी बाय चालू जेवायला. ओ माऊली चला की जेवायला. चला की या माऊली जेवायला या. आई बनवलं जेवायला. या माऊली. जेवल्यानंतर स्वीट हा स्वीट आम्हाला साहिल केणी यांच्या फॅमिलीकडून दिलेला आहे होता. तर स्वीट मज्जा येते खायला. जेवल्यानंतर स्वीट खायची वेगळीच मज्जा असते. तर खाऊया. तर रामकृष्ण हरी माऊली जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त पोट भरून जेवलो कारण की आत्ताच आपल्याला 2 तासानंतर परत निघायचं आहे. तर फक्त 2 ते 3 तास आराम करायला भेटेल. आम्ही आता झोपतो. सकाळी भेटू. गुड नाईट. रामकृष्ण हरी.